पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे व्यावसायिक वादातून थेट गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतले। शुक्रवारी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पाटस गावातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाजवळील गर्दडे कॉम्प्लेक्स समोरील श्री सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हा प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार वाहन भरण्याच्या कारणावरून बेटवाडी येथील संतोष बाळकृष्ण कडू आणि पाटस अंबिकानगर येथील सूरज कुऱ्हाडकर यांच्यात वाद सुरू झाला। व्यावसायिक मतभेदातून निर्माण झालेला हा वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गटातील अनेक जण घटनास्थळी जमा झाले। शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत होत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने अग्निशस्त्रातून गोळीबार केला। गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले असून गोळीबार करणाऱ्या तसेच इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद अद्याप समोर आली नाही। पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। व्यावसायिक वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने पाटस परिसरात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। पुढील तपास यवत पोलीस करत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड प्रतिनिधी नेताजी खराडे।